रविवार दिनांक 8/12/2024. आज आपण मुद्दाम माझ्या लक्षात आलं की आपण जर साधं ध्यानाला बसतो तर ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हे आहे. साधं ध्यानाला आपण बसतो, मांडी घालून सतत बसतो, पण एखाद वेळी एखाद्या भक्ताला सहजासन तर आपल्याला जमलेलं आहे, अर्धसिद्धासन जर जमलं, वा वा वा, हे बघा, अर्धसिद्धासन जर आपल्याला जमलं तर अधिक चांगलं आहे आणि सोपं आहे. अर्धसिद्धासन घालायला सोपं आहे, पूर्ण सिद्धासन घालायला अवघड आहे. ते पाहू नंतर काय काय अवघड आहे ते सोपं करू. पण अर्धसिद्धासन याचा अर्थ आपले दोन हात शरीर फेलायचं आहे, दोन हातावर असे ठेवायचे आणि शरीर फेलून डावा पाय मागे सरकवायचा आणि मागून पुढे आणायचा आणि गुदद्वाराच्या शेजारी एक छोटीशी वेण आहे, म्हणजे शिर आहे, त्या शिरेवर थोडासा दाब दिला की आपला वरती तर कुंभक होतोच, पण तो जो दाब आहे तो जर दाब दिला तर आपल्याला अधिक वेगाने ध्यान लागू शकतो. कळलं तुम्हाला? त्यासाठी तुम्ही म्हणाल आमचं वजन वाढले, तर ठीक आहे, म्हणजे वजन वाढलेल्या लोकांचं थोडंसं अवघड आहे. आपले तर एवढं काय पण वजनदार नाही आहे, नाही का? थोडं काय थोडंसं चालतंय, पण बाकीचे आहेत सगळे. आता तर मला सगळे हाडकुळे दिसत आहेत असे, त्यामुळं आहे तयारी सगळ्यांची. त्यामुळं असं जर आपण सिद्धासन, अर्ध सिद्धासन, पूर्ण सिद्धासन नाही, पूर्ण सिद्धासन अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या, आता इथं फोटो नाही, पण तो जो फेटीवाला फोटो आहे याचा, त्याच्यामध्ये माऊलींनी पूर्ण सिद्धासन घालून ते बसलेले आहेत असं दाखवलेलं आहे. पूर्ण सिद्धासनामध्ये अर्ध सिद्धासन तर झालंच, परंतु पुन्हा दुसरा पाय, डावा पाय उचलून पूर्ण इथे स्वाधिष्ठान पासून खाली घ्यायचा आहे आणि तिथे चक्र दाबायचं आहे, म्हणजे स्वाधिष्ठान चक्र दाबायचं आहे. चक्र माहिती आहेत का तुम्हाला? आधी बघू आपण. मग खाली मूलाधार चक्र दाबलं गेलं आणि इथे स्वाधिष्ठान चक्र दाबलं गेलं, मिळून पूर्ण सिद्धासन. कळलं का? म्हणून मग आता पूर्ण सिद्धासनावाले लोक काय करतात, माऊलींसारखे असतात, म्हणजे सिद्धही असतात. सिद्धासनाने सिद्धत्व लवकर येतं, म्हणून तुम्हाला आज मी स्पेशल बोलवलंय की आपल्याला कोणाला जर सिद्ध करता आलं किंवा सहज साध्य आहेच हे अर्धसिद्धासन. आमच्या माऊलींनी आम्हाला ध्यान साधनेमध्ये अर्धसिद्धासन शिकवले, पण स्त्रियांना ते सुलभ आहे आणि पुरुषांना पण सुलभ आहे, काय काही प्रॉब्लेम नाही. फक्त जर डाव्या पायाची टाच लावण्याच्या ऐवजी पुरुषांनी उजव्या पायाची टाच गुदद्वाराच्या अलीकडे एक शीर आहे तिथं जर दाबली तर 2, 4, 5, 6, 7, 8 दिवसांनी तुम्हाला तिथून नाडीचे ठोके ऐकू येतील. हे त्यातलं विशेष आहे. बरोबर? ज्या दिवशी नाडीचा ठोका पडतोय असं आपल्याला कळेल, त्या दिवशी सिद्धासन पूर्ण लागलं असं आपण पकडायचं आहे बुद्धीत. असं बुद्धीत धरायचं आहे की आत्ताशी मला पूर्ण सिद्ध. जातात 5-6 दिवस, 8 दिवस, जाऊ दे. प्रयत्नांना किती दिवस गेले तरी चालतात, फक्त आपल्याला सिद्धत्व त्याच्यात आलं पाहिजे. तर त्याचा हा आहे की अर्ध सिद्धासन, पूर्ण सिद्धासन नंतर हो. अर्ध सिद्धासन लावून साधक ध्यानाला बसू शकतो. पुरुषांनी उजव्या पायाची टाच लावायची आहे. प्रॅक्टिकल करायचं का आता? हे रेकॉर्डिंग बंद करा. पहा, स्त्री आहे, स्त्री आहे, स्त्रीने डाव्या पायाची टाच मागे घेऊन अर्ध सिद्धासन घालायचं आहे. पहा कसं आपलं जे शरीर सुद्धा बोलायचं, आपले जे दोन हात आहेत, आपले जे दोन हात आहेत त्याच्यावर असं शरीर असं ठेवा, सरळ किंवा असं ठेवा. डावा पाय हलवायचा, हलवला की डाव्या पायावर आपण बसायचं. की डाव्या पायाची टाच लागते, ती लागल्यावर आपलं लक्ष सर्व तिथे द्यायचं आहे.
वर नाही द्यायचं, लक्षात घ्या सर्वात. लक्ष कुठं द्यायचं आहे? तिथेच द्यायचं आहे. तिथे आपण टाच लावली. ध्यान आपण वरती बघून करतो, ऊर्ध्वमुखी करतो, पण यावेळेस मात्र तिथेच, म्हणजे जिथे टाच लावली तिथे स्पंदनं होतात की नाही याच्याचकडे तीव्र लक्ष देऊन बसायचं आहे. पहा, बसा. ज्याला नसेल त्याने सुखी राहा, काय प्रॉब्लेम नाही. उजवी लागली तर काय मग? लेडीज बायकांची जर उजवी लागली नाडी म्हणजे इथे चूक नाही ते, चूक नाही, लावता येते. कधीतरी लागते, आपोआप लागते की तुम्ही लावता? आपण बसल्यावर कधी कधी आपोआप लागते ना. नाही, कसं आहे, स्त्रीच्या शरीराची रचना आणि पुरुषांच्या शरीराची रचना ही वेगळी असल्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं प्रॉब्लेम येईल असं वाटतं. ही चर्चा आम्ही कधी केलीच नाही गुरुजींची, की आपण उजवी लावली तर काय होईल असं आम्ही कधी विचारलं नाही. पण शरीराची रचना वेगळी असल्यामुळे बरायने अशी टाच लावायची शिकवली. कोणाकोणाला जमली, पायगोळीताई जमली, वा धुरंगीताई खाली बसले, राहू दे. नाही जमली त्याने, नाही जमली तरी चालेल, प्रयत्न करून सर्वतही तुम्ही घरी प्रयत्न करा. मंगल काय झालं? तिथंच बसली. बरं, हां, ठीक आहे, ठीक आहे. आता डोळे बंद करा. असं काही जमले नाही ना? डोळे बंद करा. लग्न कसं अवघड असतं जमायला, तसंच हे पण अवघडच आहे. एकंदर सगळं जीवन हे अवघड आहे. बोला. नाही ना, आता नाही, आता नाही, आता नाही. आता फक्त श्वासवर प्रार्थना आणि त्याच्या जीवावर मुक्त व्हायचं. हा, प्रार्थना, प्रेम, भगवंतावर प्रेम करा, प्रार्थना करा, सतत शरण जा, म्हणजे मग मिळेल. हा, ठीक आहे. दोन शरीराच्या रचना वेगळं केल्या देवाने, त्यामुळं विश्व चाललंय, लक्षात. त्यामुळं आणि त्यामुळंच विश्व चाललंय. त्याला आपण काही करू शकत नाही, परंतु ज्याची जशी रचना आहे ते त्याने सिद्ध आसन घालायचं आहे. पुरुषांनी उजव्या पायाची टाच लावणे आणि स्त्रियांनी डाव्या पायाची टाच लावून आता तिथे लक्ष द्यायचं जिथे टाच लावली. लक्ष वर नाही आणायचं, त्यामुळे आपला श्वास पण तिथे स्थिर करायचा, म्हणजे तो होईल. आणि तिथे स्पंदनं होत आहेत का ते पाहायचं. ती नाडी उडतीये का अशी. आता पहिल्या याच्यात उडेल का? नाही. असं 5-6 वेळा जेव्हा तुम्ही करा तेव्हा ते होईल. एवढे काही शरीरावर नका हे नको, जबरदस्ती. आज लगेच अनुभव येईल का? नाही. आपण म्हणतो व्यवहारामध्ये तूप खाल्लं की रोटी येईल का, तसं लगेच येणार नाही. बाळा, तो कॅन भरलाच का? झालं का मग? आणि ते फुलांचं काय साफ करायचं? कळलं? त्यामुळे लक्ष ऊर्ध्व नाही, लक्ष खाली. आपण जिथे टाच लावली तिथे लक्ष द्यायचं. मूलाधार चक्र, तिथे स्पंदन होतंय का? आज लगेच जाणवणार नाही, 100%. ज्याला जाणवेल तो अभ्यासू आहे. बाकीच्या लोकांनी ध्यानाला बसा. गुरुजी टाच लावली, टाच लावून आत लक्ष द्या पूर्ण आणि खाली लक्ष द्या. आज खाली लक्ष आणायचं. जिथे टाच लावली तिथे स्पंदन जाणवतंय का? एका दिवसात नाही जाणवणार. आता आपले साधकही जुने झाले त्यामुळे कदाचित जाणवेल. पहा,
किरण उजव्या पायाची टाच बस. ते बंद करा थोडा वेळ. आज आपण हे आसन पहिल्यांदाच लावले, त्यामुळे लगेच शरीराकडून अपेक्षा करू नका. जे घरी करत असतील त्यांचं आसन व्यवस्थित लागलं असेल, बरोबर ना? सिनियर लोक का कोणी घरी करतच नाही, पायगळे ते करता. वा छान. आता अनुभव आला. काय म्हणजे काय कमळाची फुलं सगळी फुल गोल रेड्यावर असे मागचे. कमळाचं फुल कमल. आता हे आसन असं आपण घातलं ना की ते कमलासारखं दिसतं, लक्षात ठेवा. आणि मनुष्याचं शरीराचं पाकळ्या असल्यासारखं दिसतं, ते त्यांना दर्शन झालं. कमलासन नारायणीचं हे आहे, म्हणजे कमलासनी नारायणी. ते कमलासारखे आसन दिसतात दोन पायांचं. ठीक आहे. मग आता ह्याचा सराव केल्यावर बरोबर येईल. कळलं? त्याच्यावर पहिल्यांदाच आलं नाही तर काय घाबरायचं कारण नाही आणि नाराज पण व्हायचं कारण नाही. कारण हे 8 दिवस तुम्ही करा, कंटिन्यू लावून धरा. कोणताही अभ्यास लावून धरला तर तो होतो. किती मोठी इयत्ता असू दे, आपण सारखं असं म्हटलं नाही हे खूप अवघड आहे बा, हे खूप अवघड आहे बा, मग अवघडात पाय कोणी घालायचा? हां, तर ते आपण आहोत. किती अवघड येऊ द्या, विश्वयोगी जे सगळे आहेत ते अवघडालाच योग्य करून दाखवतात. म्हणून सिद्धासन घालण्याचे फायदे आहेत. एकदा मूलाधार चक्र, वासना कुठे उत्पन्न होते मला सांगा? श्वासामध्ये. श्वास कुठे जाऊन मिळतो? वासने. आता समजा इथे काहीतरी विषय आहे, काय केळी आहे, माझं लक्ष गेलं आणि तुम्हाला शिकवतानाच मला सारखं वाटलं केळ खाऊ, केळ खाऊ. दॅट इज वासना. म्हणजे मला आता नाही वाटलं, सांगते मला नाही वाटलं. केळ खाणे ही विषय आहे, इच्छा आहे. तर मनुष्याच्या श्वासातून कंटिन्यू इच्छांचा प्रवाह वाहून तो मूलाधार चक्रापाशी गोळा होतो किंवा तिथून परत तो उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकला जाऊन, नीट ऐका, श्वासाचं काय काय असतं ते बाहेर फेकला जाऊन त्या श्वासाचं जाळं तुमच्या मस्तकाभोवती विणलं जातं. दॅट्स कॉल्ड प्रारब्ध. प्रारब्ध तयार कसं होतं ते पहा. आणि हे प्रारब्ध बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक जन्म वेगवेगळ्या वेळेला घ्यावा लागतो, ईश्वराच्या मर्जीनुसार किंवा कालचक्राच्या मर्जीनुसार. कळलं? हे आपल्याला तोडायचं आहे. याचं जाळं आहे बहुतेक. या जाळं तोडण्याचं एकच उपाय आहे, ते म्हणजे सिद्धासन. आत जाणारा प्रत्येक श्वास कुठली इच्छा घेऊन आत जातो की नाही? आता कुठली इच्छा आहे? आता नाही ना काय? आता इच्छा आहे का कोणाच्या मनात? दुसरी काय नाही ना? वाटत नाही ना घरी अमकं ते ठेवले, विसरून गेलो, मेली कणिक उघडी ठेवली, त्याच्यावर झाकण ठेवायचं विसर, असं होता कामा नये. इथं आलं की बाहेरचं कितीही मौल्यवान असू दे ते विसरता आलं पाहिजे, किंबहुना ते विसरावं, यासाठी आहे सिद्धासन. म्हणून ईश्वर हा सर्व जगामध्ये अमूल्य गोष्ट आहे, हिऱ्यापेक्षा सुद्धा. आणि तो एक हिऱ्याची एक ज्योत, एक मणी आपल्या या ठिकाणी. भगवंताचे किती उपकार आहे तो मला सांगा. तुम्ही आठवत नाही घरी, मला सतत आठवत. काय उपकार आहे? प्रत्येकाचा देह चालवायला येऊन बसलाय तो आज. त्याने किती बंदिस्त करून घेतले स्वतःला. मुक्ती होणं म्हणजे त्याची मुक्ती आहे. त्याला सुटल्यासारखं वाटतं. त्याला आपल्या वासनांनी बांधून टाकले. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक जन्मभर आपण वासनाच घ्या. आपण म्हणजे सगळे लोक वासनेच्या द्वारा निघतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, बाकी दुसरं काही नाही. पुढच्या जन्मी मला कोण व्हायचंय? आमचे दादा म्हणजे माझे मिस्टर नेहमी आरशापुढे उभं राहायचे. बघा आता गमत, मला ते कळायचं. आरशापुढे उभं राहायचे. नाही,
मला पुढचा जन्म मुलीचाच पाहिजे, जेणेकरून मला सगळं नटायला मिळालं. ज्याची त्याची आवड आहे, मी तरी काय असं म्हणायचं. मग नेमकी शीतल प्रेग्नंट राहिली आणि वेदांगी झाली. ती वेदांगी दादा आहे, दुसरं कोणी नाही. आम्हाला तरी काय माहिती. परवा ती म्हणे मला घेवड्याची उसळ खायची आहे. ते त्यांचं आहे. ते मला नटायचं आहे, तिचं सेम तसंच आहे, सेम, काहीच फरक नाही. दिसायला मुलगी आहे, आत प्राण कोणाचा आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या. दॅट इज प्रॅक्टिकल. आणि बरोबर दादा ज्या वेळेस गेले संध्याकाळी, त्याच वेळेस तो जीव आमच्या घरात आलेला आहे. तीच वेळ, तेच सगळं तिने सांगितलं. इतकं त्याला प्रमाण आहे. कारण त्याचं कारण आहे की मी नेहमी दादा गेले तेव्हा ईश्वराला दोष द्यायचे. मी म्हणायचं नाही, उगीच म्हणजे भक्ती म्हणा किंवा भक्ती नाही, पण प्रेम, प्रेमाने भांडण, प्रेम की आमचा एक प्राण का नेला, उगीच म्हणायचं. आता एक भांडायची वेळ आहे का? एक्झॅक्टली, मला पण असं वाटायचं. म्हणजे काही क्षण मी ईश्वर बॉलबद्दल थोडा नाराज होतो काही दिवस. ते होतं प्राण आमचा का नेला आमच्या, असं मी त्याला उगीच दोष द्यायची. त्याचं हे कारण आहे. असं आहे. तर मुळात काय इच्छा आहे. इच्छा काय होती? मला मुलगी व्हायची. असं आहे. फार इच्छा जबरदस्त आहे. काहीही एवढीशी इच्छा असू द्या, ती पूर्ण करायला तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. आणि जो जो जन्म घेऊ तो आपण जन्म मृत्यूच्या जाळ्यात अडकतो. कारण बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रम याच्यापासून बाजूला आहे. त्यांनी बाजूला करण्याचं आमच्या गुरूंनी तंत्र सांगितलेलं आहे. काय तंत्र आहे? बाबा, ध्यान करता करता सिद्धासनाला, सिद्धासनाने सिद्ध होतो, युक्त होतो. सिद्धासनाने सायन्स आहे त्याच्यात, बाकी काय नाही, सायंटिफिक आहे सगळं. सायन्स असे की श्वास श्वास येतो हवेतीने तो आत जातो. आत जाताना तो अनंत वासना घेऊन आत जातो. आणि तो मिळतो कुठं? मुलाधारावर. आणि पुन्हा काही वासना घेऊन पुन्हा वर येतो आणि नाकातून बाहेर जातो. शरीराचा फार विचार करत बसलं ना तर त्याला समाधी म्हणायचं. हेच विचार समाधी ठरतात. कारण कंटिन्यू जर आपण हे विचार केले सायन्सचे, सायंटिफिक, शरीराचे आणि भगवंताचे, तर ती समाधी ठरते. दुसरं काय? तीच समाधी आहे. म्हणजे डोळे उघडे असले तरी ती समाधी आहे, बंद असले तरी ती समाधी. बंद समाधी काही वेळेस आपण घालू शकतो. डोळे उघडे ठेवून जो मनुष्य सतत याचा विचार करतो, ती खरी समाधी आहे. 24 तास. कळलं? मग असं जे तंत्र आहे शरीराचं, त्या तंत्राला संतांनी एक मार्ग काढला की बाबा सगळीच माणसं आहेत, लाखो माणसं आहेत जगामध्ये, तर सगळीच अशी असतील का वासना बघणारी, वासना बघ. कोणाला तरी त्यातलेच तुकाराम निघाले, त्यातलेच ज्ञानेश्वर निघाले, त्यातलेच सगळे संत निघाले की एकाला तरी वाटलं की नाही बाबा मला हे वासनात्मक जगात राहायचं नाही. तेव्हा मला काय उपाय आहे? मग त्यांच्या गुरूंनी शिकवलं, नाही बाबा असं बस. स्त्रियांनी डाव्या पायाची टाच लावायची. त्याचं एक कारण आहे की स्त्रीच्या शरीराची रचना आणि पुरुषांच्या शरीराची रचना वेगळी आहे. म्हणून त्या टाचा तशाच लावायच्या, उलटीकडे करायच्या नाही. पुरुषांनी डावी लावायची नाही आणि स्त्रियांनी उजवी लावायची नाही. मग स्त्रियांनी डाव्या पायाची टाच लावून बसलं तर आपल्या वासना कमी होतील, खूप कमी होतील वासना. छोट्या 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 वासना असतात. ती वासना होता होता जर प्राण गेला तर जन्म घेणे लागेल. मग काय करणार? म्हणून आता इथून पुढे जगताना वासनात्मक प्राण आत जाऊच देऊ नका. प्राण आत, श्वास आत जातोय सारखा, सतत येतो. सगळ्या हवेतून श्वास आत जातो. तुम्हाला कळतं की नाही आपला श्वास आत चाललाय, बाहेर चाललाय, आत चाललाय. म्हणजे आपण काय राहायला पाहिजे? सावध. चोर कुठून येतो माहिती असतं. घरमालक काय करतो? सावध राहतो. का? चोर कुठून येतो तेही कळत नाही. आला तर माहिती असतं पण तरी सावध नाही राहिलं
तो चोर कधी चोरी करेल माहीत नाही. चोरी करणं म्हणजे जन्म घेणे लागेल वासनेचा. कशाला एवढे जन्म घ्यायचे का घ्यायचेत कोणाकोणाला घ्यायचे जन्म अजिबात नाही. नाही. कोणाला नको आहेत ना. हा? हवेत जन्म. तेव्हा जन्म घेऊन बाकीचे सगळे भोग भोगण्यापेक्षा भोग भोगण्यापेक्षा दुःख सहन करण्यापेक्षा अशी प्रार्थना करा. विश्वयोग्यांनी तुम्हाला शिकवते की हे भगवती, माझ्या शरीरामध्ये योग्य त्या इच्छांचा केवळ प्राण लावा. माझ्या शरीरामध्ये योग्य त्याच इच्छा नांदाव्यात. अयोग्य इच्छा होऊच नाही. एक प्रार्थना आहे. पण सिद्धासन घालून दररोज अर्धा तास तरी बसलं. सुरुवातीला तुम्ही फक्त 20 मिनिटं बसा. जास्त तास लावलेला त्रास होत असेल कोणाला तर जास्त फक्त 20 मिनिट. पण हे रोज करा. आता रोज करा. म्हणजे तिथं असणारी जी शीर आहे ती टाचेखाली जर दबली गेली तर तिथे निर्वासन स्थिती तयार होते. आणि मग वरून श्वास जावो नाही तर खालून येऊ. मनुष्य कसा राहिला? निर्वास. म्हणजे सगळ्या वासनांच्या लोकांमध्ये राहून हा निर्वासन असतो. कळलं तुम्हाला? लोकांनी कितीही कसलेही भोग भोगत असले तरी हा निर्वासन असतो. त्याला कोणत्याही प्रकारची भोग भोगायची इच्छा होत नाही. असं आहे. म्हणजे जितकं तुमचं वैषयिक युग पुढे चाललंय तितकं हे पण सायंटिफिक आहे. किती सायंटिफिक आहे. म्हणून दररोज 10 मिनिटं सिद्धासनात बसायचं आहे. 10 मिनिटं, काय जास्त नाही. वेळ काढून. कधी वेळ मिळतो माझ्यासाठी? सत्यविनायकाला बसताना तुम्ही सगळे बसता तेव्हा मांडी घालून बसा. पहा जमलं तर मांडी घालून सिद्धासन घालायचं आणि एक व्हायचं. खाली निर्वासन स्थिती चालू आहे आणि गणपतीची पूजा चालली आहे. गणपती प्रसन्न होऊन पुढे उभा राहील. कळलं का? प्रसन्न होईल गणपती, पुढे उभा राहील. असं आहे. निर्वासन स्थिती फार महत्वाची. नाही तर मग आपण तरी या खूप वेळ काम केलं ना. आपण तरी तसेच मग सगळी माणसं जन्मतात मारतात, जन्मतात मारतात. काय त्याचं बरं ते काव्य आहे. आपणही तसेच मरणार आणि पुन्हा जन्माला येणार आणि पुन्हा मरणार पुन्हा. आणि येऊन काय करणार? दुःख घेणार अंगावर. दुःख भोगणार. दुःख मनुष्याला नको आहे. कोणी टचकन टोचून बोललं तरी राग येतो. म्हणजे नको असतं. म्हणजे तुमची सर्वांची वृत्ती तर इतकी सुंदर पाहिजे. आता ही स्थिती तुमची पण हवी की कोणी काहीही बोलो इथपर्यंत आपल्याला यायचं आहे. कशापर्यंत यायचं आहे? कोणी काही बोला, आपली वृत्ती शांत राहिली पाहिजे. इथपर्यंत योग्यांचं ध्यान झालं पाहिजे. त्यासाठी अर्ध सिद्धासन लक्षात ठेवा सर्वांनी. त्याची कृती घरी जाऊन लिहून काढा. लक्षात राहील का? स्वतः लिहून काढा. आणि थोडी कामं संपली, काय झाली, थोडी सुट्टी मिळाली मध्ये तर पटकन सिद्धासन घालून बसा. त्याला काही वेळ सांगितलेली नाही काय. फक्त अगदी रात्री बेरात्री नको, भर 12 वाजता पण नको. इकडं तिकडं कधी करा. तसं काय. हे फार सुंदर असं नाही. आणि हळूहळू वेळ जाईल म्हणजे दिवस जातील तसतसे तुम्हाला खाली स्पंदनं जाणवते. ठोके ज्या नाडीद्वारा आपल्या प्राणातली इच्छा तिथे जाऊन मिळते ती नाडी आपण प्रेस करतोय. बरोबर. म्हणजे काय थांबतात? इच्छा जरी श्वासातून गेली तरी तिथं गेल्यावरती तिथे मिळत नाही. कळलं? ती परत उलटून परत जाईल तेव्हा आपण निर्वासन. याचा अर्थ निर्वासन स्थिती. तुम्हाला अभ्यास आवडलाय का नाही हे माझ्या बुद्धीत आलं काल परवा. आपल्या साधकांना आपण कधी शिकवायचं हे शिकवलंय मी, पण तरी जास्त डिटेल.
आणि अवघड नाही. हा पुढचा जरी अभ्यास असला तरी अवघड नाही. आता ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांना बसता येत नाही, त्यांनी थोडासा दम काढा. आता काय करणार? तुम्हाला तर मांडी नाही ना घालायच्या आता. सविता किती घाबरली. आमचं सविता ताईंचं ऑपरेशन आहे पायाचं. कधी? मंगळवारी ना? बुधवारी. चांगला वार आहे बुधवार, शुभ वार. तुम्ही घाबरू नका काय. फक्त कोणता मंत्र दिलाय? ओम जय प्रकृती नियमिनी. बस खलास. कोणाला दिला होता हा? चिपळूणकर ताईंना ना. त्यांच्या पायांचं ऑपरेशन झालं गुडघ्यांचं. त्या अशाच म्हणजे घाबरायला लागल्या. तो घाबरतच ना. घाबरणार नाही तो मनुष्यच नाही. दवाखान्यात त्यांना म्हटलं की ताई काहीच काळजी करू. त्यांचा तिथून फोन आला. काय करू माताजी? काय? म्हटलं काहीच करू नका. मनात जप करा. ओम जय प्रकृती नियमिनी. प्रकृतीच्या नियमानुसार डॉक्टर ऑपरेशन करतील, पण तुमची प्रकृती की असं काही ॲक्सेप्ट करेल की इट्स नॅचरल के बाद. तो जप आहे प्रकृती नियमित. प्रेमळ सहस्त्रनाम पकडा सर्वांनी. जीवनातल्या टिप्स आहेत या. प्रेमळ सहस्त्रनाम पकडायचं आणि जे जे जीवनात होईल त्याचा त्याचा जप आहे. जी जी अडचणी तेवढ्या पुरता तो जप करायचा. 1.25 महिन्याचा त्याला वेळ असतो. तसाच करा. आणि मंगल ते आहेतच बरोबर. हा मंगल, तुमच्या घरची काहीतरी व्यवस्था करा. तुम्ही ठेवा. मग यांना घरी आणलं की मग मी येईल पाहायला. ठीक आहे. तेव्हा सिद्धासनाने मृत्यू जिंकता येईल हे त्याचं म्हणणं. साध्या ध्यानाने आपल्याला सवय झाली. शरीर कसं बसवायचं, कसं तोलायचं. फक्त टाच हलवायची, मागे लावायची. स्त्रियांनी डाव्या पायाची, पुरुषांनी उजव्या पायाची. लक्षात ठेवा. मग ते झालं की असा मनुष्य निर्वासन होतो. निर्वासन कोणी होईल का जगात? कोणी होत नाही. किती भजन गा, किती काही करा, काहीही करा. म्हणून संतांनी एक सांगितलं. तुकाराम महाराज निर्वासन स्थितीला गेले होते. कळत? सगळे संत निर्वासन स्थितीला गेले होते. आपणही जायचं आहे. विश्वयोगाने मागं पडायचं नाही. काही कारण नाही. म्हणून तुमचा सद्गुरू जर सिद्ध आहे तर तुम्ही सगळ्यांनी काय झालं पाहिजे? सिद्ध झालंच पाहिजे. नको कसं? एवढे सिद्ध एका वेळेला बाहेर पडले तर जगाचं कल्याण होईल की नाही? मग काय झालं? चेहरा का बारीक? ठीक आहे. याने फायदे काय होतात सांगा मला. तुमची सिद्धत्वाकडे वाट चालतात. तुम्हाला जे वाटतंय ना की आपण किती वर्ष असं ध्यान करतोय, काय झालं, आता हा शेवटचा टप्पा. ह्याच्यामुळे काय होईल? आलेला श्वास, नाकातून आलेला श्वास जरी खाली गेला तरी त्याच्यात वासना नाही. निर्वासन श्वास आत जातोय आणि निर्वासन परत बाहेर जातोय. याच्यामुळं आपल्या श्वासाचं बल वाढतं आणि बल वाढल्यामुळे आपल्याला प्राणायाम आपला नॅचरल होतो आहे. त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. कुठे वासनाच नाही, काहीच नको आहे आम्हाला. 2 वेळेला जे ताटात येईल काही असेल ते थोडंसं खायचं, प्राणधारण आहे परत. आता जेवायचं किती आहे? साधारण का आहार आहे फार मोठा? किती आहार आहे? झाले ते तर झाले गणित. असा अनुभव आला पाहिजे शेवटचा. एवढंसं खाल्लं तरी ढेकर आला पाहिजे. पोट भरले आणि एक ढेकर आला की भोजन संपवायचं. तुम्हाला उपाशी नाही मारत बरं का मी. ठीक आहे. तरुणांनी जेवा व्यवस्थित. पण इतकंही नका जेव. अभ्यास करायचा आहे ना, मग इतकंही जेवू नका की अभ्यासावर परिणाम होईल. तेच अन्न 2-3 वेळे नका, वाटून खा तुमचं आवडीचं असेल तर. पण एका वेळेला नका खाऊ, म्हणजे त्याचा परिणाम चांगला होईल. तरुणांनीच सिद्ध व्हायचंय जास्त. तर आमचे हे तर होतीलच, पण तरुण पण जास्त. कळलं? म्हणून सिद्धा योग झाला. आपण ध्यान शिकलो
पण ध्यानाचं पर्यवसान शेवटचं हे आहे की निर्वासन स्थितीला जाऊन पोहोचणे म्हणजे जिवंतपणे मोक्ष. आपल्याला मोक्ष मिळाला आहे हे जिवंतपणे आपलीच खात्री होते, त्याला म्हणायचं निर्वासन. ज्याचा श्वास कितीही आत गेला तरी मूलाधारापाशी जाऊनच परत येतो, अलीकडूनच परत फिरतो, वासनेच्या त्या शिरेला चिकटतच नाही. चल जेव. कळलं? असं आहे. मग आता कोणाकोणाला आवडलंय हे? आवडलंय ना? सगळ्यांनाच आवडलं. असं स्त्रियांनी सुद्धा तयारी करा. उतार वय आहे म्हणून तरी घाबरायचं नाही, डरना नाही. कशाला डरायचं नाही? हा हा बरोबर, डरना नाही. उलट ते शांतपणे झालं पाहिजे. कळलं? अभ्यास मला फार आवडतो अभ्यास. संतांनी सगळं रेडी करून दिले. महाराज रेडी आहे, स्वयंपाक तयार आहे, फक्त खायचं आहे. तेवढं नाही झालं तर मग काय उपयोग आहे? खायचं आहे. हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी सोहम ध्यान आणि हा अभ्यास सद्गुरूंनी शिकवला आणि ते मला खूप आवडायचं. सोहम ध्यान म्हणजे हेच, श्वास कुठे जातो आणि कुठे जाऊन मिळतो, मिळाला की तो कोरडावर आला पाहिजे. सिद्धासन काही वेळेला, काही वेळेला नुसता सोहम ध्यान. सोहम ध्यान म्हणजे खरं अजून खूप खोल आहे, ते नंतर शिकविणार आपण. सिद्धासन सोहम ध्यान म्हणजे असं आहे की डोळे उघडे ठेवून काही वेळेचं ध्यान आहे, डोळे बंद करून त्यातले डोळे बंद करून श्वास कुठे कुठे जातो ते पाहणे. डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून श्वास कुठे जातो ते पाहणे. सोहम ध्यान हे सोहम ध्यान म्हणजे खरं श्वासाचंच आहे. उजवा श्वास, डावा श्वास. ते करण्यासाठी मी मे महिन्याची रजा टाकली. तेव्हा ससूनला असताना मला आवड होती खूप अभ्यासाची. एक महिना रजा टाकली की नाही. आणि मुलांना सुट्टी असते, मग आपल्या डोक्याला त्रास नसतो. शाळेत पाठवा, हे पाठवा, डबे भरा, हे काही नसतं. मग मी सुट्टी काढली आणि छानपैकी माझा अभ्यास चालू केला सिद्धासनाचा. सिद्धासन सोहम ध्यान दोन्ही चालू केलं. एकदा सिद्धासन घालून बसायचं, दुसऱ्यांदा सोहम ध्यानाचं, असं ते चाललं. आणि एक महिना मस्त गेला सगळ्या अनुभवांमध्ये, अभ्यास करण्यामध्ये. मला बरं वाटलं की आपला अभ्यास झाला. आणि मग मी जॉईन झाले. जॉईन व्हायला गेले, जॉईनिंग रिपोर्ट द्यायला गेले क्लार्ककडे. तो क्लार्क म्हणतात की लेडीजच होत्या, तुम्ही काय देता हे आम्हाला? म्हटलं मी महिनाभर रजेवर होते, त्याचा जॉईनिंग. कधी तुम्ही रजेवर होता? हे घ्या मास्टर रोल. म्हणलं म्हणजे हे काय तुमच्या संपूर्ण सह्या आहेत महिन्याच्या, मे महिन्याच्या संपूर्ण सह्या आहे. मेट्रनकडे ते प्रकरण गेलं आणि मेट्रनने 2 महिन्याचा मला पगार दिला. दॅट इज कॉल्ड सोहम ध्यान. म्हणजे हा चमत्कार केवढा दाखवला मला ईश्वराला खूप आवडतात ध्यान करणारी माणसं. त्यातून सोहम ध्यान करणारी तर खूपच प्रिय असतात. कळलं? असं आहे. चमत्कार घडतात नाही. कसं चमत्कार आपल्याच आयुष्यात घडतात. आपल्याला पाहिजे असलेलं मिळतंय. आता पहिला चमत्कार, आपल्याला नको असलेलं दूर जातंय, हा दुसरा चमत्कार आहे ना. चमत्कार खूप आहे नाही. कसं तुम्ही आता श्वास घेऊन रोज प्रार्थना करायची, हे प्रेमळ माताजी मला यायला, मंदिरात यायला प्रवचनाच्या वेळेस मला अनुकूलता मिळावी. रोज प्रार्थना. तुम्ही दिवसभर काम करा, सगळं करा उद्योग, फक्त ह्याच्यात राहा, बुद्धी ह्याच्यात ठेवा. म्हणजे बघा काय काय गंमत होते. तुमचं आयुष्य उजळून निघेल. आयुष्य गंजल्यासारखं पडून राहणार नाही. काय काय आयुष्य गंजल्यासारखं काहीच होत नाही. तसं कळलं? म्हणून सोहम ध्यानाच्या बरोबर आता
आता मी तुम्हाला काय शिकवलं? सिद्धासन शिकवलं. ते घरी गेल्यावर व्यवस्थितपणे, आणि काही शंका असली तर मला फोनवर विचारा, किंवा आपण व्हॉट्सॲपवर ते सर्वांना समजतं, फोनवर विचारा. किंवा मग आपला वर्ग असेल तेव्हा विचारा, हरकत नाही. बाकी काय शंका आहेत अजून? आपल्याला पुढचं शिकायचं आपलं पुस्तक होतं ना ते छोटे, त्याच्यावरती हा आहे सगळं, तुमच्यासाठी सगळं काढून ठेवलं आहे. हा माझी शंका असा असते, पहिले मी 11 वाद्य वाचायची, बहिणी ते उपनिषद वाचायची. कशाचा आक्रमण? शिवलीलामृत शिवलीलामृत. होता. आणि परत आपले गीतेचा एक अध्याय वाचायची. पण आता ते नको वाटतं नाही, आता नाही वाटत. वाचायचं. आणि सतत आता बीजमंत्र आहे बस. ना. आणि त्याचं असं आहे, शिव कुठपर्यंत तुमचा हात पकडतात, किंवा दुसरे सगळे देव कुठपर्यंत हात, ते हलके नाही का असं समजायचं. त्याने गजानन महाराज कुठपर्यंत हात पकडतात? सद्गुरू मिळेपर्यंत सगळे देव तुमच्या साथीला आहेत. ज्याची तुम्ही अखंड भक्ती केली ते सद्गुरू किंवा ते देव सद्गुरू मिळेपर्यंत तुमचा हात धरतात, नंतर सोडून द्यायचा. ते नको जे वाटतंय ते सोडून देणार. त्यामुळे तुम्ही पण त्यांना आता बांधू नका. आता शिवलीलामृत नाही झाली, शिवाची लीला सगळी. गीता वाचायची, ते पण नाही करत. आता त्यांचं ध्यान आणि ते आपली प्रार्थना करायचं तेवढंच घेते. बरं, म्हणजे आता ते नको वाटतं, आता सतत आता बीजमंत्रच आता राहतो. वा वा, गेले नाही, छान. बीजमंत्र मंत्रांचा राजा आहे, कुठल्या कुठे येते सगळ्या विश्वात बीजमंत्र राजा आहे. त्यामुळे बीजमंत्र सारखा मंत्रच नाही, बीजच आहे ते. बीजच आहे बस. माझ्याकडे तर आमच्या सुनबाईनं गजानन महाराजांचा फोटो नेला, तिने तिकडंच ठेवला. मला थोडे दिवस खूप असं वाईट 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 वाटायचं. त्याच्यानंतर एक दिवस तिथं तुमचा गणपती बाप्पाचा फोटो लावला, त्यामुळे डोक्यातलं ते सगळं केलं. गजानन महाराजांची भक्ती केल्यावर गुरु मिळतात. गजानन महाराजांचा तर असा अनुभव आहे, एक भक्त इथे यायचा आपल्याला, आता ते लांब गेल्या राहायला, तर त्या मला म्हणायचं की त्यांचं ते माहेरच्या जवळ ते गाव होतं. हा, पाटसकरांची केली. तर ते माहेर गेल्या आणि गजानन तेव्हा जुनं होतं ते, आता पुष्कळ बदलले. आता खूप महाराजांची समाधी अशी खाली होती, त्याला उतरून जावं लागलं. तिथं त्या गावच्या असल्यामुळं त्यांना ते जाऊ देत असं. तिथे गेल्या, जवळ बसल्या समाधीच्या अशा, आणि त्यांनी प्रश्न विचारला महाराजांना. नेहमीच विचारायचे की महाराज मला पुढचा मार्ग कुठे आहे, तुम्हीच सांगा मला, तुम्हीच सांगा. एक काहीतरी प्रश्न विचारला. तेव्हा समाधीतून महाराजांनी उत्तर, आत्ता इकडं यायचं नाही, तिकडं पुण्यात आहे स्थान, तिथं जा. त्यांना त्या आजी त्यांच्या सासूबाईंमुळे हे स्थान माहिती होतं, तिथे विचारा. मग ते इकडे येऊन त्यांनी प्रश्नांची उत्तरं विचारली. गजानन महाराज तर खूप प्रसन्न आहेत आपल्या सगळे संत. ठीक आहे, या अभ्यासाचा जो पाठपुरावा करतो तो देवांचा लाडका असतो, सगळ्यांचाच लाडका होतो, असा आहे. म्हणून हा अभ्यास हा अवघड नाही, अभ्यास हा सोपाच आहे. आपण आपल्या मुक्तीसाठी प्राणापासून ते आवडलं पाहिजे, प्राणापासून केलं पाहिजे. असं नाही आता की सगळं वेळ सगळं कामातच जातो, असं आहे का? कोणाचं आहे? नाही ना. आणि आपण इतके आयडियल माणसं आहोत की आपण ते काढू शकतो वेळ आपल्यासाठी. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असा अभ्यास करा, सोहम ध्यान. आणि दुसरा आता तुम्हाला काय शिकवलं? सिद्धासन शिकवलं, बरोबर. अर्ध सिद्धासन, त्याला काय म्हणायचं? आता पूर्ण सिद्धासन असं आहे, पहा हे बघा. पूर्ण सिद्धासन म्हणजे एक टाच लावली, आणि आता हा जो पाय आहे डावा, म्हणजे उजव्या पायाची टाच लावली खुर्च्यावर, ज्ञानोबा आहे इथे लागली स्वाधिष्ठान, सॉरी कुठे लागली? दुसऱ्या डाव्या पायाची टाच उचलून ते स्वाधिष्ठानवर लावले, ते असं असं होतं. इथे आहे ना, मी सगळे खवाटे असे इथं आहे. हा, हे नाही, हे एवढं नाही, तरी पण आहे. एक ते फोटो आहे असा सुंदर, पूर्ण देहाला जखडून व्यवस्थित. बरेच फोटो असतात. ते फोटो आता गेले. या बाकीच्या फोटोंचं दर्शन आपल्या गुलाबराव महाराजांना झालेलं आहे.
नागपूरच्या तिथे एक गाव आहे, तिथं ते होते गुलाबराव सिद्ध साधू. त्यांना माऊलींचं दर्शन असं व्हायचं. पण त्यांच्या त्या वेगवेगळ्या भक्त्या आहेत, त्या काय मला पटत नाही. म्हणजे गुलाबराव महाराज असं कल्पना करायची की मी स्त्री आहे. आता पुरुष आहेस ना बाबा, तू स्त्री कशाला कल्पना करायची? मी स्त्री आहे, मी माऊलींची भक्त आहे, म्हणजे गवळण. ते काय ते जाऊ द्यायचं, मी त्याची चर्चा नाही करत बस. ठीक आहे. तेव्हा त्यांच्या ते याच्यात केलेलं आहे, म्हणजे त्यांनी हा फोटो काढलेला आहे. कुठला नाही, ते कोण अंध होते अंध होते. गुलाबराव महाराज. नंतर तिथं ते त्यांचं तिथे काय झालं माहिती नाही, पण ते इथं पुण्यात आले. त्यांना TB झाला शेवटी. पुण्यात आले आणि आपली कुठली पेस्ट स्वारगेटला जाताना तसंच तिथंच कुठतरी आहे. तिथं त्या फुटपाथवरच गेले. त्यांनी कोणाची ट्रीटमेंटही नाकारली. ते सिद्धच होते आणि कुठल्या शिष्याच्याही घरी त्यावेळेस TBवर औषधं पण नसायचे ना, त्यामुळे त्यांनी पूर्ण नाकारलं. एकटेच पडून गेले. ठीक आहे, संत महात्मे देहाचा विचार करत नाहीत. जसं असेल तसं स्वीकारून मोकळे होतात असं आहे. आणि देवजी बाबा पण असेल. देवजी बाबा तर आहेत तिथंच. ते वेगळे, ते म्हणजे मुक्त संत. ते मुक्त संत म्हणजे कसे, कुठेही जिथं पडेल तिथं समाधी लागेल तिथंच बसवायचं. तिथे नाक घरीच्या पाण्यात पडायचं. त्यांची माझी भेट होती की तिथे. देहभान नाही. दुसरे बाबाजान आहेत कॅम्पात. हा, ते पण. एकदा ते स्वप्नात आले रात्री 4 पहाटे 4. तुम्हाला भेटायला काय येत नाहीस? लगेच मी सकाळी उठले, डोक्यावर आले, छानपैकी रिक्षा केली आणि एकटीच गेले. कोणालाच नेलं नाही. ते म्हणणार आमचं आवरायचंय, मग थांबा. ती वेळ नाही, वेळच नाही थांबा. रिक्षा करून गेले कॅम्पात. ती तुम्हाला ते स्थान माहित होतं, भोपळेत होतं. तिथं बाबा महाराज त्या बसायच्या तिथे. केस अशी बॉबकट. आपल्या भारतामध्ये खूप साधू संत आहेत, खूप आहेत. बॉबकट आहे, म्हणजे ती केलेली नाही, असेच एक घुंगराले बाल, बॉबकट आहे. आणि ही जी बाई आहे ही मला वाटतं परदेशाहून कुठल्या तरी देशातून मुक्त झालेली अशीच ती प्रवास करत करत आपल्या इथे आलेली आहे. आणि कालांतराने त्यांचं ते तप झालं भरपूर. मग तो प्राण मला असं वाटतं की थोडंसं मुक्त जो साधू आहे त्याचा प्राण कंट्रोलमध्ये पण नंतर नंतर थोडंसं होतच असतं. तर ते तसे व्हायचे, म्हणजे देहाचं भान नाही, देहाचं भानच नाही असं व्हायचं. मग ते कुठले बाबा आपले मेहर बाबांना गेलेलं ना. मेहर बाबा कॉलेजमध्ये होते, तरुण मुलगा होता, 24-25 वर्ष. ते त्या रोडने चाललेले असताना एक दगड घेतला असा फिरकावला त्याच्या दिशेने, त्याला इथं लागला आणि त्यांची कुंडलिनी जागृत झाली. असं म्हणजे काही महात्मे चिरफाड करून कुंडलिनी जागृत करतात, काही महात्मे कसं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आमचा एकच महात्मा असा होऊन गेला की ज्याने थरली अभ्यास केला आणि थरली मनुष्य देहाचा अभ्यास करून कुंडलिनीचा मार्ग गुरुजींनी आपल्या शोधून काढला. लक्षात. आणि जो जिथे आहे जसा आहे संसारात का असेना, कोणालाही त्यांनी बाहेर व्हा असं म्हटलं नाही, घर सोडून इकडं तिकडं जा असं म्हटलं नाही. हे त्या या साधूचं विशेष आहे. आपण नसू द्या कुठं प्रसिद्ध, मला काही लोक चिडवतात तुम्ही प्रसिद्ध नाही, तुम्ही प्रसिद्ध नाही, तर नसू द्या, पण सिद्ध तर आहोत ना. प्रसिद्धीचं पुढे बघितलंय. तुम्ही प्रसिद्ध करावं का काय प्रसिद्धीपाशी? स्वतःचा आनंद स्वतः घेता येतोय आणि इतरांना देता येतोय, तेच आमचं प्रसिद्धत्व आहे. बाकीचं कुठं प्रसिद्ध होत आहे? आणि ज्यांना नकोय तिथे कुठं जात आहे सांगायला. असं आहे, जिथं आपल्याला हवं आहोत आपण तिथंच राहावं मनुष्याला, असं आहे. आमचा ज्ञानराजाचा पंथ आहे. ज्ञानराज पण याच मताचा आहे. कळलं? शईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवा, असा आहे. म्हणून हा पंथ जो आहे हा अत्यंत सुखाचा पंथ आहे.
घरदार तुम्हाला आनंद नाही होत आता सर्व स्त्रियांना मग की घरदार वाईट वाटतं आपल्याला खूप नाही, नाही. घरी काय खूप सोसावं लागतं. आय नो, आय व्हेरी वेल नो. खूप छान मला हे माहीत आहे, अनुभवांनी सगळं माहीत आहे. पण इकडं आलं की ते सोसायटी पण एक ताकद वाढते हे मला नक्की आहे. आणि ते लक्षात पण तुम्ही नाही काय राहत. समजता? आहे ते आमच्या कंपनीमध्ये फार आहे सोसत असतील. वेगळं असतं ते. आहे सगळं सगळीकडे असतं. पण तो त्रास जाणवत नाही हा, हा. ते जाणवत. असल्यामुळे सहज होत. हा, सहज. म्हणजे खूप सोसलेले. त्यांची पण बुद्धी ते तेवढी जास्त. कुणीकडे गेले दिवस कळलं पण नाही त्या त्रासात. हा. पण एकदा अनुग्रह झाला आणि दिवस ते पण आहे गुरूंच्या कृपेने घरातले पण दिवस पालट. नाही नाही नको नाही जायचंच नाही असं म्हणणारा मनुष्य नेऊन सोडतो. असं आहे. आणि शेवटी दादांनी कबूल केलं की म्हणजे माझ्या मिस्टरांनी की तू खरंच अभ्यासच केला ना. मग मी सांगत होते मी बाबा अभ्यासाला जाते. पण ती रीत आहे, पद्धत आहे. तर ठीक आहे. नाही काही दिवस काय मागच्या वेळेसची हे होती ना ते वेगळं होतं. म्हणजे आता तर खूप ॲडव्हान्स झाले लोक, म्हणजे बायकांना बऱ्यापैकी हो आता आमच्या वेळेस थोडंसं बंधनही होतं. आता बायका न सांगताय कुठेही जाऊ शकतात. त्यांना माहिती कोण विचारणार आहे आणि गेलं तर त्या सांगतात त्या नाही "नाही, घाबरत." माझी ही वेळ झाली मी आता जाते वगैरे. पण आमच्या पिढीपर्यंत ते नव्हतं. जायचं म्हणजे विचारूनच जायचं असं सगळं होतं. तरी पण ते छान आहे आणि आपल्या मर्यादेच्या राखण्यामुळंच आपल्याला ही प्राप्ती लागली. लक्षात ठेवा. अमूल्य ज्ञानाची प्राप्ती मर्यादेत राहिल्याशिवाय होत नाही. अमर्याद राहणाऱ्यांना ही होणारच नाही कधी. लक्षात ठेवा. अमर्याद जीवन कधी नसतंच. स्वैर, त्याला स्वैर म्हणतो. अमर्याद नाही, स्वैर. तर स्वैर जीवन जगणं ही नौका कुठतरी पाठवण्यात वादळात गुंतवायची नौका आणि मग शेवटी बुडवायची असा स्वैर जीवनाला महत्व नाही. तुमच्या मनासारखं आत्ता होत नसेल कदाचित, पण धीर धरा. धीराने कामं जर घेतली, म्हणजे धीर म्हणजे मला काय म्हणायचंय आपल्या भाषेत पेशन्स. पेशन्स ठेवा, खूप पेशन्स ठेवा. काय होत नाही पेशन्स ठेवले. ते ठेवले ना ते एक दिवस असा उगवतो की तुम्हाला सुवर्ण काळला, सुवर्ण काळ, आणि तुम्ही तो खूप वर्ष भोगवू शकता. कळलं? तुमच्या मनाचं स्वातंत्र्य कोणी हिरवून देऊ शकत नाही. तुमच्या शरीराचं स्वातंत्र्य कोणी हिरवून, आणि शरीराचं स्वातंत्र्य असलं तर कुठं जायचंय? आणि ते स्वातंत्र्य आपलं उच्छृंखल नाही याला म्हणतो. इथपर्यंत अभ्यास व्हायला हवा. कळलं? आता तर नाहीच. आता काय ठीक आहे. आता अभ्यास पुरे झाला आजचा. मस्त ते बस नाही. आजचा विषय आपण इथेच थांबवू. एखाद्या रविवारी